असं खळं सारवलं जातं. हे जुन्या पद्धतीचा पूर्वीपासून हे माणसे सगळे असं करत आले. हे पहिलं खुरीनं बैलांना पाच झुपून आणि एकदम क्लिअर ते तुकडं करावं लागतं आणि खळं लावलं जातं. त्याला खळं म्हणतात. तर त्याला गोमाताचं शेण हे पूर्ण सारून आणि एकदम धान्य म्हणजे कुठं जायलाच नको असं हे पूर्ण सारवलं जातं. मग त्यावर असं पाच झुपलं जातं. पाच झुपून आणि असं धान्य काढलं जातं. बघा हे बघा, तिला उपरणार आहेत नंतर. हे बघा असं, हे बा हा असं एकदमच शुद्ध धान्य तयार होतो. बघा हे दादांनी कशी पाच झुपली बघा. एकदम आनंद पण पाच चालते, बैल पण चालतायत. हे पूर्वीपासून असंच करतात. हे सालेर किल्ला आहे. सालेर किल्ला दाखव दादा. हे सालेर किल्ला आहेत. बघा सालेर किल्ल्याकडून आता पण विमान पण जातोय. दिसतोय विमान नाही का? सालेर किल्ल्याकडून विमान पण जातोय बघा तुम्ही. आता 2 मिनटं बाळा. शेंडी पकडता मध्ये शेंडो. दिसतंय ना? हे बघा विमान पण आलंय. एक नशीब म्हणावा बघा. तर हे असंच पाच चालतंय. मी पण आता ते प्रयत्न करणार आहे पाच चालवायचं. बघा बरं 2 मिनटं. हां थोडं झुंपून काढा. माझी घाबरतं त्या. गंगे हे बघा अशी पाच चालते बघा. हे म्हणजे बैलांना उडण लागतं ते आणि पाच अशी धरावं लागते म्हणजे पूर्ण धान्य बाहेर निघतोय ते ह्याच्यातून. जे आपलं शेत असतं त्यामधून पूर्ण बाहेर येतंय. गंग्या बस बघा रामकृष्णारी किती सुंदर काढलं जातं बघा. एवढं म्हणजे एक नवल आहे. आता आयता नाही खायला भेटत हो. एवढं पूर्ण कष्ट करावं लागतं शेतकरीला. पूर्ण कष्ट करून आणि एवढं ते बैलाचं मेहनत आणि पूर्ण. आता हे दादा तुमचं नाव काय हो? वारू दादा. आणि ताईचा सुमिता ताई. हे एवढं कष्ट करून आणि आमचे भाऊ भारत यांच्या घरी आलो आम्ही आता. पंचच म्हटलं चला त्यांच्या घरी जाऊया. पण हे दादा पाच झुपताना पाहिलं तर मला आनंद खूप वाटलं. तर पूर्वीपासून आता काय झालं, मशीनं झाले. मशीनवर पटल्यात 2 मिनिटात काढलं जातं. पण आता हे पाहिजे ही मेहनत खूपच मेहनत करतायत.